कुत्र्याला मोटरसायकलवर चालू तर कुत्र्याला लाथ हाण, पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ, म्हाताऱ्यांच्या टिंगल्या कर. मग यांनी आता नवीन पद्धत आणली, डांबरीओ बसायचं, 90 प्यायची आणि वाढदिवस करायची डांबरीओ. यांना बाप नाही ना, हे वड्याला सापडेल. हॅपी बर्थडे टू यू. हा, आणि मग 90 पेल्यावर कॉलेजच्या पोरांनी बापाला एकमेकाच्या नावानं हाका मारायच्या, हे दत्त्या, हे भिक्या, हे वामन्या. कोण करतं कोणावर प्रेम? एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. यानं सांगितलं कोणाशी? त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड, ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही, इसी के बिना मैं जी नाही सकता. आता आपल्याला जमणार नाही एवढं बारीक पंजाचं जमायचं, त्याला जमत. त्या मित्रानं सांगितलं मी काही सोमवारी तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. ज्याचं सोमवारी लग्न होतं त्याला आशीर्वाद द्यायला गेला मंगळवारी. ज्याचं लग्न होतं सोमवारी ते असं दाढी हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही, त्याचा फॅटाच पडला खाली, ते फोटोच पडला खाली. मग याने सांगितलं काय? तो म्हणला काही नाही. तिनं मला जवळ नेलं, रोडच्या कडेला नेलं. मोठं पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता? मी या मित्रानं त्याला सांगितलं मी सोमवारी काय तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही. गेलं आणि त्याने सांगितलं 1.5 तास आम्ही शपथी घेतल्या. तिने सांगितलं मी तुमचीच आहे, तुम्हारे बिना मैं जी नाही सकती, अगर तू ना मिला तो मैं रेल्वे निकल सो जाऊंगी. असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत गेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, आता तुमच्या नावे फक्त बँकेत पैसे किती आहे? प्रेम कशा आलं? पैसे. यानं सांगितलं 5,000 रुपये. का आला पोर थांबून माराय? पोरगी गेली निघून. त्या जोडीदाराने त्याला सांगितलं बावला था, तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 रुपये, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहे आणि त्याला काही पोरग नाही. तो मला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. असं काय करतो? काय करतो? मला मा चुलतान तीच गेली, मीच त्यांना सापडतोय. कव्हरेज मध्ये नाही, रेंज मध्ये नाही. हो, पत्रवळी येते, पत्रवळी होती, थोडा आलतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि पत्रवळी टाकली, मातीत टाकलं अनेक प्रकारचं धान्य आणि त्याच्यावर बसवला हा घट. आणि सगळ्या रंगाचं भांडवल आहे आपलं. वया म्हणलं तर वव्या, ज्ञानेश्वरी म्हणलं तर ज्ञानेश्वरी, भागवत म्हणलं तर भागवत, हरिपाठ म्हणलं तर हरिपाठ. आता ही देवी आहे, हिचा हा नवरात्र कसा तयार झाला एका मिनिटात तुम्हाला देवी सांगून टाकतो, म्हणजे पहिल्या कडव्याचा विचार करायचा. आता महिला म्हटलं पहिला एक घोटाळा करून टाका. तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची सगळ्या देव्या एकच. तिथं काही पाटोळ्याची आणि खाताळ्याची वस्तीची एकच. महाराष्ट्रामध्ये एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले, त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि त्या भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे, तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. आता हो, आता ही देवी कशी तयार झाली ऐका, एका मिनिटात तयारच करून दाखवतो पटकन. आपल्याकडे सगळं भांडवल आहे. हा, तयार कसं करतो बा? भगवान शंकराची मेली बायको. पूर्वीला बायका करायची, लोक करायचे म्हणजे मिळतही होता. आता बायको 1.5 एकर जमीन तुम्ही पाठोळ्यात घेऊ शकता, बायको नाही. जो माल राहिला तो जवळजवळ राहिलाच आहे. ते आता असेच युवक कार्य करते, बायका नाही. बायका कशी काय मिळतील महाराज? आपल्याला तालुका शिन्नर आहे. आपलं काय आहे माहिती आहे ना, शिन्नरचं 1,850. आपलं शिन्नरचं पोरं किती आहेत? 1,000. पुरी किती आहे? 850. म्हणजे 150 पोरं तर कवाय मोकळेचे. रॅली 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 ते सुटले 150. आता शिल्लक किती राहिले पोरं? 850. आणि पुरी किती राहिल्या? हो 850 ना. हा, त्यातल्या 600 पुरी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत.
आणि 200 पोरं 12वी नापास आहेत. आणि 100 पुरी 10वी 12वी, बाकी सगळ्या क्लास 1 पुरी. मग आता पोरगी तहसीलदार आहे, त्या मापात पोरगा आहे का तुमच्या आख्या गावात? नाही. मग तुमच्याकडे नवरदेव आहेत कोणता? तुम्ही आता एकच सीझन आहे महाराज. पोरांनो पाया पडतो, पुढच्या वर्षी 2000ला लग्न नाहीत. 2000 लग्न तिथी नाही ते पुढच्या वर्षी. का नाही माहिती आहे? शुक्राचा असतंय ना, अधिक महिना आहे, 25च तिथी आहे पुढच्या वर्षी. अजून 2 महिने लग्न आहे. जेवढे जमतील येतील त्याला हा म्हणा. इडी बैरी मुखी भले पहिले तिला 2 पोर आहे चालतील. मग आता काय सांग. आणि एवढा सीझन गेला ना तुम्ही जवळजवळ. आणि हा भ्रम डोक्यातून काढून टाका बा, नोकरीवाल्यालाच लोक मुली देतात. आता तेही दिवस राहिले नाही. आता लोक म्हणतात नोकरीला आहे, पण नोकरी किती दिवसाची आहे. आता नाही, आता ते दिवस गेले. आता एकच पर्याय लग्न न झालेल्या पोरांना, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे. नाही झोप आली तरी नाही झोप येत, डबल. नाहीतर मग मामाची मामीची पूजा करणे. बस. तेव्हा मामाला मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. तुझ्या मामाला आहे का रे मुलगी? ए बऱ्या, ए मामाला मुलगी आहे का? तुला ना आहे का? आहे का? एकच आहे का? आणि तुम्ही भाऊ किती आहे? 2 आहे का? जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील. हे बऱ्या, तुझ्या मामाला मुलगी आहे का? ए मामाला मुलगी आहे का? नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा येतो. तुझ्या मामाला आहे का? अरे मुलगी आहे का मामाला? नाही. तुझ्या किती? एक. तुला भाऊ? अजून एक भाऊ आहे. एक का होईना पण दुश्मन आहेच ना तुझ्या मामाला रे. ए बऱ्या, तुम्ही लटकली. तुझ्या मामाला 3. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला काही. एकटाच हसतो घरी गेलो 2-3 दिवस. चला थोडं पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच कवा? शंकराची मेली बायको इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. तर ते काही रडलं बिडलं नाही. टीव्हीला पट्टी बिट्टी नाही दिली, काय नाही दिली, काय नाही दिली, काय नाही दिली. त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पठ्ठ्या भजन कोणचं करतो? शंकर गुंतले भजनात. माणसं मारायची झाली बंद, माणसंच मारायला. मग वर माणसं जाईना ना शंकर भजनात गुंतल्यामुळं. मग वरच्यानी मिटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का? मग खालचे म्हणले बा, वरचे म्हणले बा शंकर गुंतलाय भजनात. आणि जिथं भजन चालतं तिथं या मला जाता येत न जावे तयाच्या. मग म्हणले आता काय करा? शंकराला द्या बायको करून. हे म्हणले शंकराला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाया कोण जाईल? जो गेला तो अजून गावात आला नाही, कोण गाठ घेईल? मग हे आले शंकराकडून, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संग आलोय. मी म्हणले तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो का बाबा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? कोणचे दिवस फिरली? नवरदेव. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बापानं जमवायचं आणि ज्या घरात बाप देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता. आता पुरीचं लग्न बापाला व्हॉट्सअपला माहीत झालं. त्याला गुड्डी गेली का काय? तिच्याही म्हणली गुड्डी सारखी दिसते. नाही नाही गुड्डीची, गुड्डीचे. आता काय झालं, पुरींनी थोडासा बुद्धीचा वापर केला आणि काळ इतका वाईट आला महाराज. 2-3 गोष्टी समाजात इतक्या वाईट झाल्यात. मुलीला संरक्षण राहिलं नाही. एक, मुलगी एकटी घरी ठेवण्याचे सुद्धा दिवस राहिले नाही. मुलगी 10वीला जर गेली तर शाळेतून येईपर्यंत तिच्या आईबापाला चिंता आहे. पुरींना त्याची चिंता नाही, तो भाग वेगळा.
तो भाग वेगळा. पण आई बापांना मुलगी जर शाळेत गेली तर घरी येईपर्यंत धाकायचे. काय मत आहे तुमचं? इतकं वाईट वातावरण झालं, इतकं वाईट मारा. काही काही लोक ह्या मुद्द्यावर आलेत का बा मला मुलगी शिकवायची नाही. तो मुद्दा काही दृष्टीने पाहिला तर, कारण गावांमध्ये सांड पोरांची संख्या इतकी जास्त झाली महाराज का त्यांनी पार गावांची इशीला टांगली. बरं पुरीनी इतक्या लाजा सोडल्या त्या 2-4 वर्षात. पुरी चांगल्या पोरानं प्रेमच करीन हो. भंगार भंगार एकदम भंगरी. बरं पुरींना एवढंही काही वाटत नाही बा, पुरींनी प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. व तुम्ही पळून जाऊ नये, फाशी म्हणजे पळून जाऊ नये, कुणाचा हात धरून जाऊ नये, इतके हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. पण एकच वाक्य सांगतो, आता आठवलं म्हणून सांगतो. पुरीनो 100% पुरी इंदुरीकरला शिवाय देते बा. इंदुरीकरला काय करायचं, आम्ही कशी भान पाडून कशी कपडे घालून कोणाचा हात धरून जाऊ. जा तुम्ही, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, लगेच जा. आज जा दुपारी मेसेज टाका जा. फक्त पोरीनो तुमच्या बापानं असं आयुष्यात काय पाप केलं होतं का त्या बापाची मान तुम्ही समाजात कायमची खाली घातली, एवढं उत्तर द्या जा. त्यानं काय केलं तर बा आयुष्यामध्ये? त्यानं फक्त हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही, बनियन म्हणालं तर पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, त्याच्या नशिबी अपमान आला. याच्यापेक्षा त्यानं चूक काय केली ती सांगा मला. अरे त्याला जर पाहुण्याने बोलवलं तर त्याला वर मान काढायला जागा राहिली नाही का? कोणत्या कार्यक्रमात गेलं तर त्याला वर पाहायला जागा राहिली नाही. त्याची मान समाजामध्ये कायमची खाली झाली. फक्त त्यानं चूक काय केली ती एवढं सांगा. काय चूक होती त्याची? बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्याला तुम्हाला मोठं केलं. त्याची काय चूक झाली? काय चूक काय झाली? त्याला 4 पाहुणे त्यानं वर पाहायचं नाही, 4 मित्र त्यानं खाली पाहायचं, त्यानं गावात नीट वर पाहून काय चूक केली त्यानं? अरे तुमचा जन्म नव्हता झाला पोरीनं, तुमचा जन्म सुद्धा नव्हता झाला. तर शेतकऱ्याची बाई वाईली निघली ना महिला मंडळ, 9वार साडीतली आई सांगल पूर्वी वाटे वाईला निघाले. येत काय होतं? एक बाजरीचं पोतं 2 शेळ्या. काय होतं? एक बाजरीचं पोतं 2 शेळ्या. अरे तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली पोरीनो, आणि तुमच्या बापानं पायानं घाल केला. लोक बैल देत होते, पण माणुसकी संपली असती, त्यांनी कुठाळच केला असतं. आमच्या जेव्हा घर झालं म्हणले असते, ती बाई म्हणायची नाही मी उन्हाच्या पारी झोपून राहील, पण सावली झाल्यावर घराचं काम. त्या आईनं डोक्यावर दगड वाहिली, पायानं घाळ केला पोरीनं, तुमचं त्याने घर बांधलं, आणि तुमचा जन्म झाला ना पोरीनं जन्म, तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता, नुसता हसत. का हसत होता माहिती का? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तू नशिबवान असशील. त्याला आईच्या वृद्धाश्रम का वाढले? कमी वेळेत आणि कमी बुद्धीत पेमेंट जास्त झाले. परिणाम कमकुवत मेंदूला जास्त पैसा मिळाल्यामुळं दूध पाजणारी आई का सांभाळायची हा प्रश्न सडेल मेंदूच्या माणसांना पडला. मग त्यांनी ती आई वृद्धाश्रमात घातली. तुम्ही सगळ्या वृद्धाश्रमांचा सर्वे करा, अजून धोत्रावाल्याची आणि पायजामावाल्याची आई वृद्धाश्रमात नाही, पण बेल्ट लावून इन करणाराची आई त्याच्या बंगल्यात नाही. हे कधी तपासा. शेतकऱ्याची बायको सासऱ्याला शिव्या देईल शिव्या, पण उपाशी झोपवणार नाही. शिव्या देईल ते माणूस शेवटी. कुठंतरी त्याला पश्चाताप होतो, कुठंतरी त्याला रागाची उत्पत्ती, क्रोधाची उत्पत्ती होते. कामाचा लोड आला, कुटुंबामध्ये अडचणी आल्या, माणसाला रागा होणं साहजिकच आहे. एखादी शेतकऱ्याची बाई आहे, मुलाचा डबा लवकर करायचा आहे, पोरग रडायला लागलंय, गॅस संपत आलाय, पाहुणे दारात बसले, त्यांना चहा करायचा आहे, अशा वेळेस तिच्या वाणीतून शब्द सुटणं साहजिकच आहे. कारण मुलगा रडतोय, त्याचा डबा करायचा आहे. सगळेच उपाधी आहे, संसार म्हणलं का उपाधी आहे. पण एवढ्या काळातून ती सासऱ्याचा चहा 8चा 9ला देईल, पण देणारच नाही असं नाही. कुणाची बायको आहे ती? गरीबाची. लखपतीची बायको चहा देण्यापेक्षा त्यांना घरात ठुतच नाही. कुत्र्याला बिस्किट आहेत काय? नालायकांच्या बापांना भाकरी नाहीत. काहींची कुत्रे गाडी धिंडत त्या कुत्र्या बरोबर. हो, काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, वार गेलं तिच्यावर. टॉमीशी गप्पा आणते, टॉमीशी.
तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. याच्यामुळे वृद्धाश्रम वाढले. महाराज परत नीट वाक्य आहे का? मग ज्ञानोबारायचं म्हणणं आहे आईबाप हेच तीर्थ आणि तुकोबारायचं म्हणणं आहे चंद्रभागाच हे तीर्थ. आता दोन्ही महत्व पटवून देऊ. आईबाप जर तीर्थ नसते तर 1.25 लाख प्रदक्षिणा वडाला घातल्यामुळं विठ्ठलपंत परत आले आणि 4 रत्न जगाला मिळालेच नसते. यावर तुमचं मत काय? परत नीट आहे का? 1.25 लाख प्रदक्षिणा वडाला घातल्या, वडाला 1.25 लाख, आणि नंतर सिद्ध विठ्ठलपंत घरी आले, 4 मुलं झाले. महाराज 4 मुलं एका आईला झाली, 3 मुलं झाली आणि 1 मुलगी झाली. महिला मंडळ भिकारणीचं पोरगा रडायला लागलं तरी आपण त्याला घरातून बिस्किट देतोय. भांडे घासलेलीचं मुलगा रडायला लागलं तरी माणसं त्याला कडेवर घेऊन गाल ओढतात. पण या जगात ही आई अशी झाली महाराज, या आईनं 4 मुलाला जन्म दिला, 2-3 मुलं आणि 1 मुलगी. पण जगातल्या एकाही माणसानं त्यांच्या पाठीवरून कधी हात फिरवला नाही का त्यांना कधी गालाला ओढून मुका घेतला नाही. अरे गाल ओढायचं जाऊ द्या, मुका घ्यायचं जाऊ द्या, चांगले शब्द सुद्धा त्यांच्या कानावर कधी पडले नाही. अरे शब्द मारू द्या, भीक मागायला दरवाज्यात गेले तर त्यांना भाकरी सुद्धा मिळाली नाही. ज्या 4 मुलांना समाजानं भाकरी दिल्या नाहीत त्यांचा 1 मुलगा विश्वाचा गुरु ठरला, 1 मुलगा जगाची आई ठरला, एक मुलगा ब्रह्मदेव ठरला आणि 1 मुलगी आदिशक्ती मुक्ताबाई ठरली. काय मुलं ठरली महाराज? 1 मुलगा असा ठरला, कुणी कडेवर घेतला नाही, कुणी पाठीवर हात फिरवला नाही, कुणी बिस्किटचा पुडा दिला नाही, कुणी गाल ओढून प्रेमानं बोललो नाही. तो विश्वाचा गुरु ठरला. विश्वाचा गुरु स्वामी निवृत्ती दातारू. म्हणजे विश्वाची गुरु कोण ठरले? निवृत्तीनाथ. जगाची आई ठरले ज्ञानेश्वर महाराज, ब्रह्मदेव ठरले सोपान काका, आणि आदिशक्ती कोण ठरली? म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, समाज ज्यांचा छळ करतो त्यांचं देव कल्याण करतो. मरेपर्यंत पाठ करून ठेवा घरात वाक्य. आणि समाज ज्यांचा उद्या करतो त्यांचा देव गेम करतो. माऊलीला समाजाने त्रास दिला, जगाची आई. लोकांनी गाथा पाण्यात टाकला, जगद्गुरु. जवळच्यानी त्रास दिला, छत्रपती. तुम्ही अभ्यास करा. इंग्रज गेल्यापासून दर 5 वर्षाला 288 आमदार. त्याला वर्ष झाले जवळजवळ 70. आता 5 7 35 किती निवडणुका झाल्या तेवढ्या पहा. एकाला तरी विमान आलं का? करा ना कॅल्क्युलेशन तुम्ही. का? समाजानं त्यांचा उद्या केला, पण देवानं विमानात स्वीकार नाही केला. पण बायको अन्न पाण्या वाचून गेली, दावणीचा बैल बिगर पाण्याचा गेला, पोरगा औषधा पाण्या वाचून गेलं, ब्रह्मांड नायक न्यायला. ज्या सुनांनी सासांचा छळ केलाय त्यातली कोणती सून तपासा तुम्ही, पागल झाली ती. पागल. ती मांजरीला शेदी, ती कुत्रीला शेदी, ती ताटलीला लाथ हाणती, तांब्याला वालगाडी, ती पिसळली. ती ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर स्लॅब टाकले, सगळे सर्व्हिसवाले रिटायर झाले, पागल आहेत. कुठेही तपासा तुम्ही, त्याची भरमिष्ट झाली मेंदू. नुसते गार्डन मध्ये खडे आणत्या, खड्यावर खडे अशीच. याला एक वाक्य सांगतो तुम्हाला, माना नाही तर नका मानू महाराज, पण देवाचे जे जवळ गेले त्यांचं कल्याणच झालं. तुम्ही अभ्यास करा. आतापर्यंत इंग्रज गेल्यापासून सगळ्यांना वनवास आला. ज्ञानोबाला वनवास, तुकोबाला वनवास, रामाला वनवास, कृष्णाला वनवास, प्रभू रामचंद्राला वनवास, ज्ञानोबाला, शेतकऱ्याला तर पहिल्यापासून वनवास आहे, त्याचा काय विषय नाही. त्याचं नावच फार्मर आहे. शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात? फार्मर. त्याचं नावच फार्मर आहे. त्याला नाव सुद्धा किती निवडून दिलं भारी, फार्मर.
शेतकऱ्यावर तर पहिल्यापासून वनवासी. पण ह्या महाराष्ट्रात एकच माणूस आतापर्यंत झाला होता का त्याला वनवास नव्हता, आमदार. त्याला सुद्धा मागच्या 1.5 महिन्यात आला. इथून हलायचं नाही, इथून हलायचं नाही, याला लघवी करून आण रे, इथून जाऊन द्यायचं नाही. अर्थ मला मी कपडे नाही आणले, नंतर पाहू, इथं थांब, इथं थांब. आणि गावात कार्यकर्ते पेटाव पेटाव झालं, अरे हे जाऊ आपला नाही त्यांचा झाला, हे जाऊ हे जाऊ. 4 दिवस लोक गावात धूर काढीत होती. कोण दिवस येईल काही नाही द्यायचा. 700 वर्षापूर्वीची भाषा आहे ती. ती कुठे कधी खोटी ठरत असते काय? गव्हर्नमेंट कधी ती कधी मग काय संतांची भाषा खोटी ठरते काय? ती कालची नाही, आजची नाही, 700 म्हणजे ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे. 25 बाया अशा निघतील कीर्तनात, आत्ता माया पुढे बसेल का? तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा 25 आहेत पुढे बसेल. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका, मी नाव संगत सांग. महाराज लग्नातले मामा सुद्धा बदललेत आता. सक्का मामा वारला आता. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडं, गुरु मामा. पुढं सापडला काय ना दरिद्रीला तो गुरु मामा. असा लॉन्स मध्ये भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा. अरे मामा तो मामाच पण बदलला का? 700 वर्षाचं वाक्य जन हे कीर्तनाचा करंट लागलाय. करंट लागल्यावर माझ्या राहत नाही. ज्ञानोबरायचं म्हणणं आई वडील तीर्थ आहे, तुकोबरायचं म्हणणं आहे चंद्रभागा तीर्थ आहे. आता हे दोन्हींची जुळवणी असं करू. पंढरपूर हे जरी वैकुंठ असलं, जरी शब्द वापरलाय म्या, पंढरपूर हे जरी वैकुंठ असलं तरी त्याची निर्मिती आईबापाच्या सेवेमुळे झाली. पुंडलिकानं जर आईबापाची सेवा केली नसती तर विठू पंढरीला आला नसता, मग ते वैकुंठ झालं नसतं. म्हणजे शेवटी ज्ञानोबरायचं जे म्हणणं आहे तेच म्हणणं तुकोबरायचंय. चंद्रभागा माझी आईच आहे आणि पुंडलिक माझा बापच आहे. मग आई बापाची सेवा हेच तीर्थ आहे. 108 तीर्थ आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. आता कीर्तन सुरू झालंय. दरिद्रेवानी कीर्तनाला बसायचं नाही. ते तोंड सोडून द्या, दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, तंगड्यावर करा, गुडघे फाकवा, यायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. ते कीर्तनाला बसलो भामटेवानी बसायचं नाही. आणि तसाच मी आला मग काय गॅरंटी तर असंच करेल. मला इथं नाचले पाहिजे, अवलादी डांबरीवर नाचत त्या बाई वाड्यावी आणि राहतो भाड्याच्या घरात. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? त्या बापाचाच नाही तर सोनू मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड. इथे नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. कीर्तनाला सुरुवात. चिंता बिंता काहीच करायची नाही. कारण का आपण येताना काही हाणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि नाही इकडे इकडे कोपऱ्यात जागा आहे, अजून महिला नाही, इकडे जागा आहे. गेलं बा मला आता मध्ये 2-2 मिनिटं विक्षेप नका देऊ आम्हाला. आल्या तिथंच बसा. आता हा मधला पट्टा भरूनच काढा. आता नको येऊ देऊ पुढं. बरं आता हे तिथंच बसून घे मधल्या फटीत. ते तुझे मागचे मधल्या याच्यात बसून घे तिथंच. हा इकडे येऊन नको देऊ आता. बस आता संयोजक वियोजक निवांत व्हा. आता गेलं बा मला आमचे 5-10 मिनिट. महत्वाच्या मुद्द्याला विक्षेप नाही चालत. आई वडील तीर्थ आहे. बस फायनल झालं. पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरा मुद्दा मला तुमच्या पुढे मांडायचा आहे. चिंता करायचं काहीच कारण नाही. आपण येताना काही आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही नाही सुची नाही. आपण बांध करून वाढवली, त्यानं ठेप लावून इकली, काय फाफरीट. आपण पाणी घालून दूध विकायचं, त्याने पाणी टाकून प्यायचे, मग वासरूत प्यायलेलं काय वाईट. हाय पितोच आहे. उपयोग काय त्याचा? आपला पोरे आपल्याला विचारितोय काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणलं मारली झकम्या, मग आता करीन काय? चिंता बिंता नावाची गोष्ट सोडून द्यायची महाराज. कधी चिंता करायची नाही. वाक्य सांगा.
कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप, तो राजाचा रंकाई करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. त्याच्या मनात आलं तर रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो आणि सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडीखाली मरू शकतो. देवानं स्वतःचा बाप सोडला नाही. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर मारला आणि फडफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मारला. दशरथ बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दशरथ बायकोच्या मांडीवर मेला आणि देवाची बायको पळवणारा त्याच्याजवळ मेला. रावण मारायला रामाजवळ आणि दशरथ मारायला बायकोच्या जवळ. देवानं बाप सोडला नाही स्वतःचा, तुम्हाला कोण सोडील? त्यामुळे चिंता बिंता काही करायचं नाही. कोण दिवस येईल कसा फक्त रिलॅक्स राहायचं, देव ठेवील तसं राहायचं. ज्या दिवशी किक बसेल त्या दिवशी जायचं, डोक्याला ताण करायचा नाही. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तू पप्प्याची बिस्किटं खातीन, तू काय पप्प्याची चिंता करती? पप्प्यामुळं तुला भाकरी नाही, तुलाही कोण पुशीत? मग ती माझ्याशिवाय पप्प्या राहत नाही. पप्प्या राहतोय काय खाती? काय घेणं नाही ह्या जगाला. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. तुम्हाला वाटतं आम्हाला लई लोक मानित्या? पागल आहेत तुम्ही. हा, काही लोक म्हणतात मला लई लग्नपत्रिका येतात, मला लई फोन येतात, मला लई लोक मानित्या, सारखं मला हिंडावं लागत. भरमिष्ट झाला तू. तुझ्या डोक्यात फरक झाला येड्या. लोक फक्त कामापुरतं वापरी, त्या लोकांना काय घेणं? उद्या उलासलाय बी तू. काय म्हणते बा मला 5 वाजता लई मित्र फोन करत्या पाजितो म्हणून. पाजायचं बंद करते, मौतीला सुद्धा येणार नाही. लोकांना काय घेणं नाही. हो, फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पाडला एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब. ते दुसऱ्याच्या गुलालात गेले जिंदाबाद. काय घेणं नाही लोकांना. हो, काही घेणं नाही. जगाचा बाप डोंगराखाली दाबायला गेला तर एकही गवळी थांबला नाही. त्यानं करंगळी लावली तेव्हा बाकीचे सावध झाले. मग म्हणले देव आमचा कृष्णची, आणि तेव्हा एकही थांबलं नाही. लोकांच्या नादी लागू नका. तुम्हाला वाटतं आम्हाला लई लोक मानिता? तुमच्या डोक्यात फरक झालाय. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोहते. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुलीत. पुढे जाऊन सांगा तुपाच्या डब्यात तूप येतं त्याचा मुक्काम कपाटात. तूप निघून गेलं का त्याला तार आहे तार, आणि तो खुटीला आहे, ज्याला येईन त्यानं भरायचा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. हो, 99% लोक म्हणले तुकाराम महाराज गरीब होते. डोक्यातून काढून टाका. जगातलं पहिलं पांडुरंगाचं मंदिर तुकोबारायने बांधलंय आणि आळंदीचा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.